ला नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकचे 2 माजी महापौर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूरमध्ये उमेदवार आहे, तर अशोक मुर्तडक देखील पालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, 2 माजी महापौर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहेत, काय अपडेट? खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये ही मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय। कारण 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेले आहे, ज्यामध्ये माजी महापौर दशरथ पाटील हे देखील आहेत आणि माजी महापौर अशोक मुर्तडक हे देखील आहे। खरं तर हे दोनही नेते जे आहेत ते नाशिकमध्ये गेली अनेक वर्ष महापौर या पदावर कार्यरत राहिलेले आहे। दशरथ पाटील यांचा कार्यकाळ बघितला तर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये त्यांनी खूप मोठी कामं जी आहे ती नाशिकमध्ये केलेली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने एक लोकप्रवाह आहे आणि अशामध्ये असे 2 बडे नेते जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेले आहे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती। खरं तर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक होते, मात्र ऐन वेळेवर त्यांची उमेदवारी कट करून त्यांचे चुलत भाऊ जे आहेत अमोल पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे ते शिंदेंच्या भाजपतून बाहेर पडले आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेले। तर तिकडे अशोक मुर्तडक यांच्याबद्दलही असंच घडलं। अशोक मुर्तडक हे भाजपमध्ये होते, त्यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती, मात्र ऐन वेळेवर त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी नाकारली आणि त्यामुळे ते अपक्ष झाले। आता हे दोनही नेते जे आहेत ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात आहे। पुढच्या काही वेळामध्ये ठाण्यामध्ये या 2 नेत्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे निश्चित नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक मोठी ताकद या 2 प्रवेशामुळे वाढणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अजित पवार आता मिशन पुणे महानगरपालिका सुरू करतायत। दुपारी ते पुण्यातील सर्व उमेदवारांची बैठक घेणार असल्याचं कळतंय। सर्व प्रभागातील उमेदवारांची अजित पवार आज भेट घेणार आहेत। निवडणुकीपूर्वी अजित पवार हे उमेदवारांना कानमंत्र देणार आहेत। प्रचाराची रणनीती आणि सभा नियोजनाबाबत देखील आज अजित पवार हे सर्व प्रभागातील उमेदवारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत। दोन्ही महापालिकांचं रणगंधन आता सुरू झाले आणि अजित पवार आता ऍक्शन मोडवर आलेत। मिशन महापालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड असं अजित पवारांचं दिसतंय, कारण अजित पवार आज दिवसभर पुण्यात जे आहेत ते दुपारी ज्या उमेदवार आहेत जवळपास 122 ते 123 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्या सगळ्या उमेदवारांची एक बैठक अजित पवार दुपारी पुण्यातल्या एका खाजगी हॉटेलमध्ये घेणार आहेत। खरं तर सगळे उमेदवार 1-to-1 दादाशी बोलतील, दादा त्यांना अजित पवार त्यांना मार्गदर्शन करतील। येणारा काळ जो आहे तो प्रचाराचा काळ आहे, तो प्रचार कसा करायचा, निवडणुकीचं आखणी या सगळ्या प्रचाराची कसं करायची, जाहीर सभा काय होतील। खरं तर येणाऱ्या काही दिवसात 1 ते 2 दिवसात जाहीरनामा राष्ट्रवादीचा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी 2 वेगवेगळे जाहीरनामा अजित पवारांच्या पक्षाकडून तयार करण्यात येणार आहेत। त्यावरही या बैठकीत चर्चा होईल, पण 2 पासून 5 वाजे म्हणजे 3 ते 3.5 तास अजित पवार आपल्या उमेदवारांना कानमंत्र देणार आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी। त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील अजित पवारांच्या आज 3 ते 4 जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा अजित पवारांचा खरं तर ठेवण्यात आलेला आहे। एकूणच काय तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांसाठी आता हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांना अजित पवारांचं मोलाचं मार्गदर्शन आजपासून मिळणार आहे आणि त्याचीच पहिली पायरी म्हणून आज दुपारी 2 वाजता अजित पवार या सगळ्या उमेदवारांसोबत 1-to-1 चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांची नांदेडमध्ये सभा पार पडली आणि यावेळी भाजप नेते अशोक चव्हाणांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। चव्हाण कुटुंबाचं आणि नांदेडचं नातं खूप जुनं आहे। ये फेविकॉल का जोड है, आम्ही नांदेडला कधी सोडणार नाही असं चव्हाण म्हटलेत। तर निकालानंतर विरोधक म्हणतील ये दीवार क्यों नहीं टूटती, ये भाजप के सिमेंट से बनी दीवार है, अशी फटकेबाजी चव्हाणांनी केली आहे। मी फक्त बोलणारा नाही आहे,
जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. आजवरचा नांदेडवासियांचा अनुभव आहे. एक बार मैंने ठान ली कोई काम करने की, तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता हूं. 16 तारखेला ज्या वेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती. पण पाहिलं असेल, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती. मैं बताऊंगा ये दीवार हमारी इतनी मजबूत है कि नांदेड़ के विकास में जो अड़ेगा, बीच में आएगा, उसको उखाड़ने की ताकत इस हमारे सीमेंट में है, भाजपा के सीमेंट में है. नांदेड इथे झालेल्या सभेत एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. अजित पवार हे काका शरद पवारांचे झाले नाहीत तर ते नांदेडमध्ये जनतेचे काय होणार असा सवाल त्यांनी केला. तर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाऊन काय साध्य केलं असा सवालही त्यांनी केला. चव्हाणांना भाजपमध्ये बाजूला सारल्याचा आरोप त्यांनी केला. अजीत पवार, तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो. जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए. ये अजीत पवार की पहचान है. और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ. हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है. तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते. ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है. अशोक राव साहब, आपको क्या एक मंत्री पद भी नहीं दिए मोदी. इतना कर रहे आप उनके लिए, कम से कम मिनिस्टर ऑफ स्टेट तो बनाते आपको. आप तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे. हाँ, ये और बात है कि आदर्श स्कैम में आपको इस्तीफा देना पड़ा. आपको कम से कम नरेंद्र मोदी आपको कुछ तो दे देते. आप तो मराठा लीडर हैं, नांदेड़ के हैं. आपको तो चाय में से नरेंद्र मोदी चाय तो पिलाए, मगर चाय से तो मक्खी को निकाल के बाजू कर दिया आपको. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी रविवारी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. तर काल त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. साईनगर प्रभागात भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. तसंच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यामुळे नवनीत राणा या भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात सचिन भेंडे यांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. अमरावती पालिकेत भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. अमरावतीमध्ये भाजप 68 जागांवर निवडणूक लढतंय तर स्वाभिमानी पक्ष 34 जागेवर निवडणूक लढतंय. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. फडणवीसांसोबत रोड शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कुणाला असा सवाल विचारला जातोय. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची बसली पाहिजे. स्वाभिमानी पक्षाचा प्रचार करण्यावरून बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावलाय. तुषार भारतीय यांनी रवी राणांविरोधात निवडणूक लढवली होती. नवनीत राणा या भाजप जरी असल्या तर त्या पती म्हणून रवी राणा यांच्या पाठीशी उभ्या आहेत. खरं तर त्या पत्नी म्हणून रवी राणा यांच्या पाठीशी उभ्या आहेत आणि यासाठी त्यांचं कौतुकच करतो असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय. दरम्यान भाजपला सोबत घ्यायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानचे उमेदवार उभे करायचे असं करत रवी राणांनी केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या पक्षाला खिशात ठेवण्याचं काम केलंय. यासाठी रवी राणांना दाद द्यावी लागेल असा टोलाही कडूंनी लगावलाय. साईनगर प्रभागात भाजपचे जे उमेदवार आहेत तुषार भारती यांच्या विरोधात सचिन भेंडे नावाचे युवा स्वाभिमानचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि नवनीत राणा यांनी या ठिकाणापासून आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तुम्ही कसं पाहताय? खरं तर मी फार चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो आहे का आखरी त्यांच्या रवी राणाचा पक्ष हा आपल्या पतीचा पक्ष आहे
आणि त्या पतीच्या विरोधात तुषार भारती उभे होते म्हणून पत्नीनं जी दाखवल्या पाहिजे म्हणजे एकजूट. पक्ष भाजपचा जरी असलो तरी मी पती म्हणून रवी राणाच्या सोबत आहे म्हणून त्यांनी जो भाजपच्या विरोधात जाऊन नारळ फोडलं. एका इकडे हिंदू शरणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात ते नारळ फोडतात आणि त्यांचं भाजपला अंगावर घेण्याची ताकद ठेवतंय आणि फक्त पतीच्या पक्षासाठी. तर त्यांचं मी कौतुक करतो. खरं तर सलाम नवनीतजी राणा, तुम्हाला आमचा खरं तर मुजरा आहे. नुकतेच पक्षाचे नेते बावनकुळे जे आहेत ते येऊन गेले रवी राणा यांच्या घरी आणि त्यांनी काही जागा मागे घेण्याची त्यांना तयारी विनंती केली होती. मात्र असं असताना देखील रवी राणा यांच्या 34 जागा रिंगणात आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो का? नाही, रवी राणाचं कौतुक यावरनं मी पहिल्यांदा कौतुक करतो बरं. म्हणजे स्वाभिमान जो म्हणतो ना, रवी राणानं जो जिवंत ठेवला का 6 भाजपला घेऊन लढायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानाला उभं करायचं. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या का केंद्रात ज्याचं राज्य आहे आणि राज्यात ज्यांचं राज्य आहे त्याला खिशात ठेवण्याचं काम रवी राणानं केलं. म्हणजे मानावं लागेल. हम तो टाली बजाएंगे रवी राणा के लिए. ये बोलतोय स्वाभिमान. का भाजपचे आमच्या इथं अचरपूरले 4 भाजपचे नगरसेवक स्वाभिमाननं पाडले आणि तरी सुद्धा भाजपवाले शब्द बोलू शकत नाही. ही ताकद रवी राणाची आहे. त्या ताकदीला आमचा सलाम आहे बिलकुल. तर त्यांनी पुन्हा दाखवून दिलं का हे स्वाभिमान पार्टी आहे, भाजपची झुकणेवाली नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अकोल्यामध्ये मुख्यमंत्री आणि असुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी प्रचार रॅली काढून कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी ग्रामीण भागामध्ये शहरातही वंचितचे उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन केलंय. 2016-17 पासून महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत भाजपचे नगराध्यक्ष, माजी महापौर आणि प्रशासकांवर त्यांनी टीका केली आहे. तर विद्यमान खासदारांचे वडील संजय धोत्रे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले. महानगरपालिकेमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार आपल्याला इकडे आढळून मिळाला. पहिले विजय अग्रवाल असो, भाजपचे निवडून आलेले नगरसेवक असो किंवा नगरसेवकांनंतर भाजपने बसवलेले शासकीय प्रशासक असो, या लोकांनी फक्त आणि फक्त अकोल्याची तिजोरी खाली करून ते पैसे लुटून स्वतःचे खिसे आणि स्वतःची घरं भरण्याचं काम केले. आणि ज्या लोकांनी आजपर्यंत अकोला लुटले त्या लोकांना सत्तेच्या बाहेर टाकणं आणि रस्त्यावरती आपटण्याची ताकद आणि संधी ही तुमच्या हातामध्ये आली आहे मित्रांनो. पुढची बातमी पाहूयात. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 2 दादांमध्ये सामना रंगलाय. पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवार यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर थेट निशाणा साधला. महायुतीच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं आणि त्यामुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. तर सभेत चंद्रकांत पाटील यांनी नाव घेत अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं निवडणुकीत येत्या काळात हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय. हे कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलं, ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा. अजित दादा हे 5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणाले. सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदाच आलं. त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना. मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? तुमचे हात बांधले कोणी?
2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री, 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री, वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं सरकार, आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं. पुन्हा वापरता येईल अशा 1800 कोटीच्या एसटीबी पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती वाचली. आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं तुम्ही असतानाच्या काळामध्ये.